शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक नवीन कारनामा समोर आलाय। बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। गणेश पगारे हे सकाळी घरी असताना चौरे नामक कार्यकर्ता त्यांच्याकडे आला। त्यानंतर चौरे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना फोन लावून दिला। यावेळी एका कामाच्या संदर्भात विचारणा करत संदीप क्षीरसागर यांनी गणेश पगारे यांना शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुद्धा या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली। खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भाईचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे आहेस रे म्हणले। तसं कसं वाटेल म्हणले तुला, असं काही घाणेरड्याशिवाय दिलं। म्हणलं भैया काय झाले, म्हणलं नेमकं मला कळू द्या, मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते। तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं, रमजान ईदच्या वेळेस तुम्ही जेवढे लोकांची बिलं सांगितले ते पण केलेत, मग आता नेमकं काय झाले म्हणले। मी आता बाहेरून यायले म्हणले, तू लगेच म्हणले तिथं आणि मला सांगायचं म्हणले। असं झालं, मग मी परेशान झालो, घरचे पूर्ण घाबरून गेले। मग मी एसपींना फोन केला, एसपींना सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी शिवीगाळ केली साहेब म्हणले। तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा म्हणे। याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट केलेली आहे। त्यांनी या एक्स पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। याची रीतसर पोलीस अधीक्षकांना फोनवरून आणि लेखी तक्रार केली आहे। यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी एक्स पोस्ट अंजली दमानिया यांनी केली। Thank you.